आता न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता एक धक्कादायक आणि थोडी संतापजनक बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा कोल्हापुरातल्या धनगरवाड्याला फटका बसलाय। जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धनगरवाड्यातून एका गरोदर महिलेला भर पावसात बांबूंचा पाळणा करून 2 किलोमीटर पायी न्यावं लागलं। सोशल मीडियात या बातमीची मोठी चर्चा आहे। रुग्णवाहिका सुद्धा वासनोलीपर्यंत पोहोचू शकली नाही आणि या महिलेला तातडीनं रुग्णालयात नेणं आवश्यक होतं। त्यामुळे या महिलेला जोगेवाडीपर्यंत चक्क बांबूच्या पाळण्यात घालून न्यावं लागलं। संगीता फटकारे या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर भर पावसात बांबूच्या सहाय्यानं पाण्यामधून तब्बल डोंगरातून पाण्यातून चिखल तुडवत तब्बल 2 किलोमीटर चालत न्यावं लागलं। या दुर्गम भागात दळणवळणाच्या सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत। गेल्या 3 दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरले आहेत। त्यामुळे धनगरवाड्यातील ग्रामस्थांना शहरापर्यंत पोहोचायचं असेल तर या किंवा याहीपेक्षा वाईट पद्धतीने प्रवास करावा लागतो। याबद्दल जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काही प्रयत्न करणार का, हा प्रश्न स्थानिक उपस्थित करतायत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण म्हणतो की एक फोन केला की सगळं हजर असतं, स्मार्टफोनमध्ये तर सगळ्याच गोष्टी असतात, क्लिक केलं की काम झालं, पण असं नाहीये, हेच या घटनेनं दाखवून दिलंय। अगदी बरोबर आहे मिलिंद। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, राधानगरी हे अतिशय दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात। हे सगळे तालुके जे आहेत ते सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर लागून येतात। त्याच भागात मुसळधार पाऊस देखील कोसळत असतो आणि गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय। अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती असताना संगीता फटकारे या महिलेचं नशीब दुर्दैवी म्हणावं लागेल की तिला बांबूचा पाळणा करून तिला 2 किलोमीटर तब्बल आणावं लागलं। जोगेवाडीपर्यंत रस्ता नाही आहे आणि रस्ता नसल्यामुळं जोगेवाडीपासून वासनोलीपर्यंत तिला बांबूचा पाळणा करून आणण्यात आलं। आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या गावातल्या 4 ते 5 युवकांनी बांबूचा तो पाळणा तयार केला आणि अक्षरशः निसरडीचा तो पूर्ण रस्ता, म्हणजे चिखलाचं साम्राज्य, एकतर जंगलामधून येणारा तो सगळा रस्ता आणि त्या रस्त्यावरून सुखरूपपणे त्या महिलेला वासनोलीपर्यंत आणण्यात आलं आणि 108 जी ॲम्ब्युलन्स आहे सरकारी, ती ॲम्ब्युलन्स संदीप, आपण ही दृश्य पुन्हा एकदा बघूयात। ही दृश्य आपण एकदा बघूयात की नेमकं काय झालं, कशा पद्धतीची पायपीट करावी लागली। खरं तर हा रस्ता असाही नाही की जाणंच अशक्य आहे, त्यामुळे रुग्णवाहिका खरं तर जाऊ शकते या रस्त्याने। अनेकदा रुग्णवाहिका अत्यावश्यक स्थितीमध्ये रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका इथे न्यावीच लागते, पण या पावसात तर इथे कोणी यायला तयार नाही आणि आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता काय पद्धतीचा प्रवास या सगळ्यांना करावा लागला। संदीप, अगदीच सोपा आणि सरळ रस्ता नाही आहे हा। शक्य होतं एखाद्यानं ठरवलं असतं तर रुग्णवाहिका इथपर्यंत नेणं किंवा जिल्हा रुग्णालयानं ठरवलं असतं तर रुग्णवाहिका येऊ शकली असती इथे। नाही मिलिंद, वासनोली ते जोगेवाडी हा जो 2 किलोमीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये जवळपास 2 ओढे लागतात बऱ्यापैकी मोठे। त्या ओढ्यामध्ये जवळपास गुडघाभर पाणी देखील होतं आणि त्यातून त्या महिलेला सुखरूपपणे वासनोलीपर्यंत आणण्यात आलेला आहे। ॲम्ब्युलन्स ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, फक्त उन्हाळ्यामध्ये ती जी पायवाट आहे त्या पायवाटेनं फक्त एखादं वाहन म्हणजे दुचाकी वगैरे 2 व्हीलर जाऊ शकते, पण 4 व्हीलर त्या भागामध्ये जात नाही। धनगरवाड्यापैकी ती जोगेवाडी जे गाव आहे ते आहे, 200 ते 225 लोकवस्तीचं ते गाव आहे। त्या गावातून त्या महिलेला वासनोलीपर्यंत आणण्यात आलं आणि वासनोलीमधून ॲम्ब्युलन्सनं नंतर गारगोटीमध्ये आणण्यात आलं। गारगोटी हे तालुक्याचं ठिकाण आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं भुदरगड तालुक्याचं ठिकाण म्हणून गारगोटीला ओळखलं जातं। पण चित्र हेच आहे की जे धनगरवाडे आहेत, जे आदिवासी जमातीचे ज्या काही वस्त्या आहेत खेडे ग्रामीण भागामध्ये, त्या वस्त्यांपर्यंत अजून मोबाईल नेटवर्क देखील पोचलेलं नाही, दळणवळणाच्या सुविधा पोचलेल्या नाहीत। अगदी चंदगडचा जर विचार करायला गेला तर पारगडजवळ मिरवेल असेल, इसापूर असेल, ही जी गावं आहेत त्या गावांपर्यंत अजून दळणवळणाच्या सुविधा पोचलेल्या नाहीत। शाहूवाडी मध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि आत्ता ही जी परिस्थिती समोर आलेली आहे ही भुदरगड तालुक्यातली आहे। राधानगरी आणि भुदरगड हे दोन्ही तालुके लागून येतात। राधानगरी अभयारण्य आपल्याला माहीत आहे, अनेक जण त्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात, पण तिथल्या स्थानिक लोकांची काय अवस्था आहे हीच या दृश्यामधून
दिसून येते. त्या महिलेला वासनोलीपासून गारगोटीपर्यंत सुखरूपपणे आणण्यात आलं. मात्र ज्यावेळा जोगेवाडीपासून वासनोलीपर्यंत ज्यावेळा त्या बांबूच्या पाळण्यामधून तिला आणण्यात येत होतं त्यावेळा मुसळधार पाऊस होता त्या ठिकाणी. पण तरुणांनी हे एक मोठं धाडस केलं असं म्हणता येईल. यापूर्वी मेळघाट असेल किंवा राज्यातला इतर भाग असेल त्या भागामधले आपण चित्र बघितले आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्याला सधन जिल्हा म्हणून ओळखलं जातं. राजकारणात राहू देत, अर्थकारणात राहू देत, एकतर पर कॅपिटा इन्कम कोल्हापूरचं जास्त आहे मानलं जातं. उसाचा दुधाचा पैसा कोल्हापूरमध्ये जास्त आहे हे मानलं जातं. गोकुळ दूध संघ इथंच आहे कोल्हापूरमध्ये. आमदार मंत्री आहेत इतके वर्ष कोल्हापूरमध्ये. पण ही परिस्थिती जोगेवाडीकरांची अजूनही बदललेली नाही. शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांमध्ये ज्या दुर्गम वस्त्या आहेत, जे दुर्गम धनगरवाड्या आहेत, तिथपर्यंत अजून वीज देखील अनेक ठिकाणी पोचली नाही. रस्ता नाही आहे, शाळा नाही आहे. विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी शाळा म्हणजे शिक्षण घ्यावं लागतं. आणि दुसरीकडे रुग्णांना ही परिस्थिती त्यांच्या वाटेला येते. संदीप, वर्षभर अशीच परिस्थिती असते या सगळ्या भागात? आपण फक्त विचार करू शकतो. हा मिलिंद, वर्षभर अशाच प्रकारची परिस्थिती असते या भागात? नाही, उन्हाळ्यामध्ये तो जो रस्ता आहे ती पायवाट आहे मिलिंद. त्या पायवाटेनं ते लोक ये जा करत असतात. पण ज्या वेळेला पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये प्रचंड निसरडीचा रस्ता असतो, चिखलाचं साम्राज्य असतं. एकतर म्हणजे गर्द झाडी आहे त्या ठिकाणी, दाट जंगल आहे. त्या जंगलामधून हा त्यांना प्रवास करावा लागतो. त्या ठिकाणी 4 व्हीलर जोगेवाडीपर्यंत जात नाही. आणि अगदी भटवाडीसारखं गाव असेल भुदरगड तालुक्यामधलंच, ते देखील दुर्गम आहे, ज्या ठिकाणी अजूनही एसटी पोचलेली नाही, इतर वाहनं देखील पोचलेली नाहीत. त्यांना जर एखादी वस्तू घ्यायची झाली तर किमान 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करून त्या जवळच्या एखाद्या मोठ्या गावामध्ये यायला लागतं. आता भुदरगड तालुक्याचा जर विचार केला तर कडगाव, पाटगावसारखी जी बऱ्यापैकी बाजारपेठा असलेली गाव आहेत, त्या गावांवर सगळा त्या चरितार्थ जो आहे त्या धनगरवाड्यातल्या नागरिकांचा, ग्रामस्थांचा, तो सगळा चरितार्थ त्या गावांवर अवलंबून असतो. आणि एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त आहे, दुधाचं उत्पादन जास्त आहे. संदीप, एकच मिनिट. ऊसाचं उत्पादन जास्त आहे, पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, जगात भारी कोल्हापुरी म्हणून आपण सगळेजण कौतुकानं, अभिमानानं सांगतो, पण परिस्थिती तशी नाहीये हे या दृश्यांवरनं आता समोर आलंय. आपल्यासोबत गीता हसूलकर आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. गीताताई, ही दृश्य बघितल्यानंतर काय वाटतं? आपण गंभीर नाही आहोत का आपण कमी पडतोय? ही दृश्य बघून असं वाटतं की कोल्हापूर सारखी सिटी किंवा आजूबाजूचा सदन परिसर जवळ असून सुद्धा महिलांच्यासाठी काही सुविधा नाही आहेत. आणि मला असं वाटतं की गावचे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, तर यांनी पुढाकार घेऊन अशा ज्या महिला कोण आहेत त्यांची यादी करून कुठल्या वेळेला यांची डिलेव्हरी होणार आहे हे लक्षात घेऊन त्यांना या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. पण तसं होत नाही ऍक्च्युली. आणि ही खूप गंभीर बाब आहे की ह्याच्यामध्ये एखाद्या महिलेचा जीव सुद्धा जाऊ शकतो. काही वेळेला आम्ही असं पण बघितलंय की डिलेव्हरीला महिला 5-5, 7-7 किलोमीटर चालत गेलेल्या आहेत. तर हे खूप भयानक आहे. कारण एकीकडे तुम्ही म्हणता की महिलांची सुलभ डिलेव्हरी झाली पाहिजे, मुलं वाचली पाहिजेत, कारण कुपोषित नसली पाहिजेत. आणि अशा प्रकारे जर बांबूची काठी घेऊन जर महिलेला पाळणा करून घेऊन जात असतील तर हे खूप खेदजनक दृश्य आहे. मी म्हणते की तिथल्या लोकल एरियामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी का नाही ह्याच्यामध्ये लक्ष घातलं? तर मी म्हणते अशा पद्धतीची जर दृश्य दिसायला लागली तर महिलांना पुढं त्याचं एक टेन्शन येईल की डिलेव्हरी होताना आपण कशा पद्धतीनं जाऊ शकू पुढं. आणि त्या टेन्शनमुळे सुद्धा एखाद्या वेळेस त्या दगावतील किंवा बाळ दगावू शकतं. तर ही जिम्मेदारी कुणाची आहे मग? तर मला असं वाटतं की ह्या सुविधा पहिल्यांदा, शहरातल्या सुविधा पहिल्यांदा कमी करून द्या. अँब्युलन्स ज्या तुम्ही देता, लोकार्पण केल्या जातात, तर त्या कशासाठी केल्या जातात? मग ही दृश्य का आपण बघू शकतो? त्या कुठं गेल्या अँब्युलन्स सगळ्या? मग तुम्ही त्या अँब्युलन्स भाडेतत्वावर लावून भाडं गोळा करण्यासाठी ठेवल्या आहात का राजकारणी लोकांनी त्या फक्त आपल्याच माणसांसाठी ठेवलेल्या आहेत? कुठं गेल्या ह्या अँब्युलन्स सगळ्या? हा माझा प्रश्न आहे. तुमचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण एकीकडे आपण कोल्हापूरचा सामाजिक, ऐतिहासिक, माणुसकीचा वारसा सुद्धा खूप मोठा आहे असं सांगतो. मानसिकता कमी पडते प्रशासनाची किंवा सत्ताधाऱ्यांची किंवा राजकारण्यांची? गीताताई, मानसिकताच नाही, नेत्यांची किंवा राजकारण्यांची, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या सोयीसुविधा पुरवण्याची?
नाही, मला असं वाटतं की तुम्ही मतदान मागायला ज्या वेळेला जाता त्यावेळेला गाड्या पुरवल्या जातात, वेगवेगळ्या तऱ्हेच्या गाड्या पुरवल्या जातात. आपण बघितलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये काही ठिकाणी पीपी किट घालून लोक मतदान करायला गेले. मग अशा वेळेला ह्या महिलांसाठी का नाही तुम्ही गाड्यांची सुविधा करू शकत? आणि ह्याच्यामध्ये जर एखाद्या माणसांचा, एखाद्या बाईचा, महिलेचा जीव गेला तर त्या काही किड्या मुंग्या आहेत का की त्यांनी आपले जीव घालवायला? मग कशासाठी तुम्ही हे सगळे खेळ करता? किंवा मग भारत देश महान आहे किंवा नारीसाठी या सगळ्या गीताताई, सुविधा मी आहेत, तुम्हाला योजना थोडंसं आहेत. थांबवतो कारण प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आमदार आहेत कोल्हापुरातले. प्रकाशजी, ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचली असतील आतापर्यंत. का अशी वेळ आली आपल्या कोल्हापूरवर? नाही, कोल्हापूरमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगरवाड्यांची परिस्थिती ही खूपच गंभीर आहे. कारण मुख्य वस्तीपासून हे धनगरवाडे हे जंगलात असतात. आणि अलीकडच्या काळामध्ये तरी ह्या फॉरेस्टचे जे काही किचकट नियमन आहेत त्या नियमांमुळे आम्ही मंडळी जरी फंड्स लावायचं ठरवलं तरी सुद्धा फॉरेस्टच्या ह्या नियमांमुळे अक्षरशः वैताग येतोय अशी परिस्थिती आहे. त्याचा फटका असा बसतोय की आपण मुख्य रस्ते दुरुस्त करत असतोय त्याबरोबरीने हेही रस्ते व्हायला पाहिजेत, पण फॉरेस्टच्या किचकट नियमांची पूर्तता करता करता सुद्धा प्रचंड अडचण होते. त्यामुळे हे माझ्या म्हणण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात तरी हीच परिस्थिती आहे. आणि त्या सगळ्या बाबतीत आम्ही एक टाइम प्लॅन करूनच आता काम करायला निघालोय. पण प्रकाशजी, हा काही आजचा विषय नाही ना. म्हणजे धनगरवाड्या वस्त्या काही आज नाही इथे झाल्या, गेल्या अनेक दशकांपासून इथे आहेत. यापूर्वी दुसऱ्या कोणाची सत्ता असेल, आता तुम्ही आमदार असाल, पुढच्या वेळेला आणखीन कोणी आमदार होईल. पण प्रशासनाची नाही, सत्तेवरती नाही बोलत प्रकाशजी, पण जो कोणी निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे किंवा जे कोणी जिल्ह्यातलं प्रशासन आहे त्यांना असं तळमळून वाटत नाही की हे झालं पाहिजे म्हणून? या सगळ्या बाबतीमध्ये गेल्या 5-10 वर्षांमध्ये तिथं लाईटची सुद्धा अवस्था नसायची. आता आम्ही एका धनगरवाड्यावर लाईट व्यवस्था केली आहे. हरपवड्याचा धनगरवाडा आजऱ्यातला आहे. लाईट झालेली लाईट सुद्धा तिथल्या त्या फॉरेस्टच्या लोकांनी काढून टाकली. त्या लोकांना आम्ही आता त्या फॉरेस्टच्या सस्पेंड करायला निघालो, परंतु ते नियम बदलत नाहीत. दुर्दैवानं त्या फॉरेस्टच्या नियमांमध्ये थोडीशी जी किचकटता आहे ती शिथिल व्हायला पाहिजे, नाहीतर ह्या लोकांची जीवनमान अडचणीचं होईल. ही एका धनगरवाड्यावरची नाही, सगळ्या तुम्ही महाराष्ट्रातला सगळीकडे जर बघितलं तर ती थोडीशी अडचण आहे की ज्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊनच पुढे जावं लागेल. बरं प्रकाशजी, आपल्यासोबत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. संदीप. आंबेडकर साहेब, आपल्याला माहिती आहे, आपण मला वाटतं 4-4.5 वर्षापूर्वी भटवाडी गावामध्ये गेलो होतो आणि रात्रीच्या वेळेला तिथं पहिल्यांदा वीज तुम्ही आमदार असतानाच त्या गावामध्ये आली होती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भटवाडी या गावामध्ये वीज आली होती. तुम्ही ते काम केलं होतं, मला चांगलं माहिती आहे. पण फॉरेस्टच्या ह्या जे तुम्ही आता नियम वगैरे सांगताय, कारण शिवडाव सोनवडे घाट व्हावा ही देखील तुमची आग्रही मागणी आहे. आणि तो जर घाट रस्ता झाला तर अनेक सोयीसुविधा बुजरगड तालुक्यामध्ये उपलब्ध होणार आहेत, धनगरवाड्यांना त्याचा फायदा होणार आहे, पर्यटन वाढणार आहे. पण मग फॉरेस्ट डिपार्टमेंट इतकं अशी अडचणीची भूमिका, आडमुठेपणाची भूमिका का घेतं? पण लोकप्रतिनिधींना तुम्हाला ते जुमानत नाहीत का? नाही, एका बाजूला फॉरेस्टचे नियम, दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाची वेगवेगळी जजमेंट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे गरजेपेक्षा जास्त या सगळ्या विषयांमध्ये ज्या पद्धतीने संवेदनशील पद्धतीने बघायला पाहिजे ते फॉरेस्ट विभाग बघत नाही. आता सोनवडे शिवडाव घाट हा गेले 40-50 वर्ष आमच्या सगळ्या तालुक्यांना, 2 जिल्ह्यांना जोडणारा अतिशय महत्वपूर्ण मार्ग आहे. परंतु त्याच्यासाठी सुद्धा गेली 4.5-5 वर्ष सर्व केंद्रीय म्हणजे आपल्या केंद्रात असणारे सर्व सन्माननीय खासदार आणि मंत्री महोदय आणि राज्य शासनातले सर्वच मान्यवर सगळी मंडळी प्रयत्न करून आम्हाला परवा त्याची परमिशन मिळाली मुख्य रस्त्याला, की जे अत्यंत आवश्यक आहे. साधारणतः हेच चित्र सगळ्या म्हणजे अगदी हे धनगरवाड्यांची तरी अशी अवस्था होती की ते आत जंगलामध्ये किमान 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 2 किलोमीटर असे आतल्या बाजूला असते. या सगळ्याला पर्यायी जमीन देण्याची प्रोव्हिजन करावी लागेल. फॉरेस्टचे सगळे म्हणजे ह्या सगळ्यांमधली सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती फॉरेस्टचे जे किचकट नियम आहेत. कारण याच्यापूर्वी सुद्धा आम्ही धनगरवाड्यांसाठी जे काही पैसे लावले ते पैसे सुद्धा परत केले. आपण बजेट जे लावतोय त्या बजेटला सुद्धा पैसे परत जातात. ही जी परिस्थिती आहे ती यामुळे होते. हॅलो प्रकाशजी, अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः या विषयात लक्ष घालाल. आणि फॉरेस्टचे नियम म्हणजे शेवटी नियम माणसाकरता असतात आणि त्या नियमाची अंमलबजावणी करणाराही माणूसच असतो. आता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना माणुसकी नसेल तर त्यांना माणुसकी कशी दाखवायची हे आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींना, माझ्यासारख्या पत्रकारांना सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण ते उत्तम
पद्धतीनं कराल अशी खात्री बाळगतो. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या गीताताई सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. यांचंही धन्यवाद. आणि मुंबईमध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे बोलतात. आपण थेट जाऊयात. एक एक टप्पा आपण पार पाडत जातो. मला वाटतं वर्षानुवर्ष जे प्रेम आशीर्वाद मिळत आलेले आहेत तसेच पुढे चालू आहे आणि तेवढंच मागे. त्याचबरोबर सध्याच्या शिवसेनेचा हा सुवर्ण काळ लक्षात कारण शिवसेनेचं सर्वाधिक जास्त यश जे आहे ते यावर्षी आपल्याला काळात आलं. काय सांगायला येतं वाटचाल पुढची वाटचाल. मला वाटतं आपण जो आता एक उल्लेख केला की सुवर्ण काळ तो पक्षासाठी नव्हे तर आम्ही ह्या राज्यासाठी आणि देशासाठी आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यासाठी आमचं वाटचाल पुढे चालू आहे. तेच काम आम्ही करत राहू. आदिजी मुंबई में कार्यक्रमाचं आयोजन आज अर्थात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यासारखं सगळे कोविडचे प्रोटोकॉल पाळून डिजिटली कार्यक्रम संध्याकाळी आपण बघतच असाल. आणि हे महत्त्वाचं आहे की कुठचाही सण असो कुठचाही उत्सव असो आपल्याला कोविड अजूनही गेला नाही हे लक्षात ठेवूनच काम करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं मास्क असेल आपलं सोशल डिस्टन्सिंग असेल जसं आपण पाळत आहोत पण ह्या काही गोष्टी पाळूनच आपल्याला पुढे काम करणं गरजेचं आहे. कारण जरी आकडा कमी आला असेल तरी आपण बघत आहात की हा स्ट्रेन जो आहे तो घातक आहे. जे काही आपलं टास्क फोर्स सांगत आहे केंद्राचं टास्क फोर्स सांगत आहे तिसऱ्या लाटेला सामोरी जाताना आपल्याला आत्तापासूनच तयारी करायला लागेल आणि तिसरी लाट कशी येणार नाही ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. ते आपल्या हातात आहे. मुंबई में तैयारी चल रही है मुंबई में और ये कहा जा रहा है टास्क फोर्स ने एक रिपोर्ट सीएम के पास रखी है. उसमें कहा गया है कि अगले 15 दिन से 1 महीने में थर्ड वेव महाराष्ट्र में इफेक्ट कर सकता है. तो किस तरीके की तैयारी चल रही है? अगर आपने रिपोर्ट देखे हो या उनकी जो बातें सुनी हो थर्ड वेव जो पॉसिबिलिटी है उसके बारे में तो काम हमने अप्रैल से ही शुरू कर दिया था. मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाना ये एक बात है क्योंकि मेडिकल रिस्पांस काफ़ी इंपॉर्टेंट रहता है. दूसरी बात ऐसी है कि कॉर्पोरेट और सिविक रिस्पांस में हमारे बिहेवियर कैसे हैं, हम कैसे मास्क पहन रहे हैं, अगर हम सोशल डिस्टेंसिंग को फॉलो कर रहे हैं, ऐसे वैक्सीनेशन ड्राइव करते हैं तो शायद थर्ड वेव थोड़ी डिले हो सकती है और हम सब सुरक्षित हो सकते हैं. आदित्य जी और नहीं थर्ड वेव आने तो दीजिए. और तीसरी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा खास उपक्रम अर्थातच संजीवनी गाडी. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अर्थातच लसीकरणाबद्दलची जनजागृती मोहीम. भारतातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून ग्रामीण भागातून ही गाडी फिरते. आपणही लसीकरणाबद्दल आमच्या संयुक्त मोहिमेला पाठिंबा द्या. लसीकरणाबद्दल एकमेकांना सांगा आणि लस घेण्यासाठी प्रवृत्त करा. आज पाहूयात ही संजीवनीची गाडी आहे कुठे. ठान लो अब से लो जिम्मेदारी टीका लगवाने जाना है हमें इस बारी. Hi, this is Siddharth Mahadevan and I'm super excited, honored and proud to be a part of the Sanjeevani Anthem that is going to be releasing on the 21st of this month. This anthem is presented by the Federal Bank and Network 18. So stay tuned, we're very excited. Hope you are. लगाया क्या? तुम्ही लस घेतली नसेल तर जरूर लस घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट, लस घेतली तरीसुद्धा घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं पालन करा आणि मास्क घालताना अशा पद्धतीनं घाला की तुमचं नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलं जाईल.